तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते. पहिल्या पॉवर प्लेचं षटक असेल. दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात केला गेलाय. तर सलामीची जोडी लगेचच उतरवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. किरवली संघ आणि दोन्ही संघ 12वे खेळाडू आपण आमच्या खेळाडू कक्षामध्ये निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. किरवली संघाचा 12वा प्रतिनिधी ते उपस्थित आहे. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल कारण दोन्ही बाजूने अनुभवी खेळाडू. खरं तर पंडित गोडेचा संघ यंगस्टर आहे, परंतु पंडित गोडेकडे फार अनुभव आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर गणेश पजागे एका बाजूला एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. भरपूर वर्षांपासून सातत्याने क्रिकेटच्या मैदानावर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. त्यामुळे याही मॅचमध्ये खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यात मात्र शंका नाही आहे. ती लाईव्ह टेलिकास्ट देखील आता आपलं सुरू झालं. या ठिकाणी या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. टाईप करा जय बजरंग चषक पीसे 2022 आणि या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या आनंद घेऊ शकता. जय अंबिका देवरुंगपाडा विरोधात जय हिंद देवरुंग यानंतरची लढत असेल. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, कारण काही कारणास्तव शेड्यूलमध्ये आपण बदल करतोय आणि प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. लॉर्ड्स फॉर्म मध्ये जो वेळ तुम्हाला दिला होता त्या वेळेवरती तुम्हाला हजर राहणं गरजेचं आहे. तर पहिलं षटक एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. पॉइंटला एक, कव्हरला एक, एक मिड ऑफ, त्यानंतर एक मिड ऑन, एक स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि काही घोषांकित क्षेत्र या मैदानामध्ये आपण पाहतोय. निश्चितच डिक्लेअर झोन. राजेंद्र आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड विकेट न मारा करेल. पहिलाच बॉल यावी इनसाइड आउट खेळायचं होतं. खरं तर जागा बनून खेळायचं होतं. बॅटची इनर एज घेऊन चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑफ कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने अकाउंट ओपन केलं. पहिल्या 2 धावा पाहायला मिळाल्या स्कोरबोर्ड वरती. जे अंबिका देवरुखपाडाच्या समोर भावेश स्पोर्ट्स किरवली संघाकडनं आपल्याला फलंदाज राजन या ठिकाणी बॅटिंग करतोय. 2 धावेच्या मदतीने राजन अकाउंट ओपन केलंय. यावेळेचा हा बॉल इथे मात्र सुरेख फटका. वॉल क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार. फॅन्टास्टिक स्ट्रोक.
चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाजांची म्हणता येईल, कारण षटकार आल्या अगदी दुसऱ्याच बॉलवर. मॉर्निंग सेशन म्हटलं तर टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारला. सुरुवात इथे फलंदाजांची चांगली पाहायला मिळाली, परंतु इथनं कमबॅक देखील केला जातोय गोलंदाज वैभव कडनं. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टोटली यंगस्टर यंग साईड आपल्याला पाहायला मिळाले. जय अंबिका देवरुंगपाडा संघाचा विचार केला तर बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. चेंडू आता पॉईंट क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो. एक धाव तिथे आणखीन एक जोडली गेली आणि धावफलक एका धावेने पुढे सरकले फलकावरती. 9 धावा इथे पाहायला मिळाल्यात. 9 रन्स ऑन बोर्ड. अगदी आपण खेळाडू कक्ष हा पाहतात जय बजरंग चषकामधील. त्यामध्ये सर्व खेळाडू या सामन्याचा आणि निश्चितच प्लॅनिंग देखील त्या ठिकाणी डगआउटमध्ये केली जाते आपल्या कोचसह. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला गेले, कट केलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एक धाव. स्ट्राईक एंड चेंज असेल. घोषांकित क्षेत्र अर्ध गोलाकार हा मैदान आहे, परंतु इथे आल्यानंतर आणि हे आयोजन पाहिलं ना, मी म्हणेल फार चांगलं आयोजन पाहायला मिळालं. खरं तर पूर्ण मैदान नव्हता तरी देखील या अर्ध गोलाकार मैदानाला जी सजावट हवी होती ना, ती सजावट जय बजरंग चषकाच्या माध्यमातून पवनपुत्र पीसे संघाने इथे करून दाखवली आहे. युनिटी फार महत्वाची असते. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला गेले, पुश केलाय. चेंडू झाला एक कव्हरला. एक धोकादायक धाव मी म्हणेल कंप्लीट केली गेली त्या ठिकाणी. फलंदाज राजन आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ ते संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. चांगले कमबॅक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेची ओव्हर होती. एक षटकार आला होता आणि त्यानंतर फक्त 11 धावा ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या. याचा अर्थ एक चांगला कमबॅक जरूर विकेट मिळाली नाहीये गोलंदाजासाठी. म्हणजे पहिली ओव्हर दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 बॅलन्स पाहायला मिळाली. सुरुवातीला बॅटिंग करत असताना 11 धावा त्यानं बनवल्या. गोलंदाजी करत असताना अगदी आपण आपल्याला तर विकेट त्यानं मिळवली नाहीये, परंतु धावा रोखल्या गेल्यात ज्या गरजेच्या होत्या. 4 ओव्हर्स कालावधी आपण पाहिलं तर भरपूर मोठी धावसंख्या पाहायला मिळत होती. खास करून नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा जो संघ अंतिम 3 मध्ये पोहोचलाय आणि त्या संघानं काल मात्र सर्वांची मनं जिंकली. अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट, अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट चौदरपाडा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर जय अंबिका देवरुंगपाडाचा तयार होईल प्रतीक. आता फिल्डर्स क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळते. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लगे एक डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, त्यानंतर एक लॉंग ऑफला फिल्डर पाहायला मिळतो. एक आपण पाहिलं तर एक कव्हरला आहे, शॉर्ट कव्हर आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर एक सिलिमिड ऑन, एक डीप स्क्वेअर एक असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाची विवर रचना. गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवर तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कुठेतरी एक अनुभवी क्रिकेटर या युवा गोलंदाजाला काहीतरी कान मंत्र देताना, आणि ते गरजेचं देखील असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. खरं तर काही 1 ते 2 क्रिकेटर्स अनुभवी आहेत. या ते आपण पाहिलं तर पंडित घोडे अतिशय चांगला संघ चालवताना दिसला अक्षरशः या युवा खेळाडूंना घेऊन. त्या ठिकाणी पहिला चेंडू तिकडे टाकण्याचा प्रयत्न करत होता, तसा गोलंदाज स्लीप झाला नाही. अशा बऱ्याच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच अशा गोलंदाजांच्या बाबतीमध्ये पाहत असतो. खरं तर आता शूज ग्रीप करत नाहीये. गोलंदाज यार प्रतीकचा हा चेंडू इथे मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे. आता ह्या संघाला मी म्हणेल या संघाची बांधणी केली नाही, त्या संघाला कुठेतरी आता क्रिकेट मधील मार्गदर्शन, क्रिकेटचे धडे भरपूर गिरवावे लागतील. जितका जास्त वेळ मैदानामध्ये घालवाल तितका अनुभव मात्र या खेळाडूंना जरूर येणार आहे. प्रतीकचा हा बॉल इथे स्लो वन टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एका धावीने आता स्कोर पुढे सरकले फलकावरती
12 धावा इथे लागल्यात. खरं तर विकास कांबेरे यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं स्वागत असेल आणि विनंती असेल आपण जो प्रेक्षक कक्ष आहे त्या ठिकाणी जे आमचे काही लहान मुलं आहेत त्या जागेवरती तुम्हाला राहायचं. व्हॉलेंटियर्स विकास कांबेरे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ती भूमिका सांभाळायची आहे. कुठेतरी मी म्हणेल थोडासा व्यत्यय येतोय गोलंदाजी करण्यामध्ये, त्यामुळे शूज चेंज केले जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 12 वर स्थिर आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना तर जय हिंद देवरुंग विरोधात जय अंबिका देवरुंग पडा. ऋतिक गोडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित आमच्या टॉसबॉक्समध्ये या, कारण ह्या नंतरचा जो सामना आहे तर दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय मोठ्या प्रमाणात क्रिकेट सध्या सुरू आहे. गोमसाई अमले लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर मी म्हणेल एकही दिवस आपण पाहिलं तर फ्री नाही आहे. प्रत्येक दिवस कोणती ना कोणती स्पर्धा पाहायला मिळाली आहे या असोसिएशनच्या माध्यमातून विचार केला तर. यावेळेचा हा बॉल इथे ऑन साइडला मोठा स्ट्रोक इथे मात्र अटेम्प्ट केलाय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. राजेंद्रच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आलाय. गुड शॉट. षटकाराच्या साह्यानं टीमची टोटल 18 वर जाऊन पोहोचली. चांगली टोटल आता स्कोरबोर्ड वरती इथे लागत असताना प्रतीक पुन्हा एकदा तयार. षटकार आल्यानंतर यावेळेचा हा चेंडू मात्र खूप जास्त दूर पाहायला मिळाला. दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. कुठेतरी षटकारानंतर मी म्हणेल फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु इथनं आता दूर राहण्यापेक्षा विकेट टू विकेट गोलंदाजी करणं गरजेचे असेल, कारण ही विकेट फार महत्वाची आहे. जे अंबिका देवरुंगपाडाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर सातत्याने विभागामध्ये खूप जास्त प्रमाणात क्रिकेट देवरुंगपाडाच्या माध्यमातून त्याचबरोबर किरवडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेचा हा बॉल इथे अपील झाली होती. इथे मात्र चांगला चेंडू इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथे कुठल्या प्रकारे मी म्हणेल जागा दिलेली नाहीये. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क जर आपण पाहिलं तर बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं गरजेचं असतं. अगोदरच बॅकफुटला गेले होते, कमिट झाले होते. प्रतीक कम बॅक करत असताना चांगले संकेत पाहायला मिळाले. तिथे मी स्टॅमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीये. खरं तर भरपूर चेंडू उंच उडाला होता. झेलसाठी प्रयत्न करायला हवा होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं, कारण झेल कोणाची उडाली होती तर फलंदाज राजेंद्रची, ज्या राजेंद्रनं अक्षरशः मी म्हणेल आपला तुफानी फटकेबाजी ते दाखवली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकले. फलकावरती 21 धावा इथे लागल्यात. 21 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हाफ ट्रायकर इथे मात्र अतिशय चांगली लेन पाहायला मिळाली. अगदी ओळखलं की फलंदाज फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न करतो आणि ते पाहिल्यानंतर हाफ ट्रायकर चेंडू आपण जरूर पाहिला. आणखीन एक निर्धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे पूर्ण झाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना फलकावरती 22 धावा इथे लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला, म्हणजे याही गोलंदाजांना 11 धावा जरूर खर्च केल्या. जे आपण टाईप करू, जय बजरंग चषक 2022 पीसे आणि या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या आनंद घ्या. यूट्यूबच्या
वाहिनीवरून GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या ह्या चॅनल मध्ये तुम्ही जाऊन सर्च करा आणि निश्चितच पाहू शकता या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडी एकही बाद झालेला नाहीये, त्यामुळे चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. यावेळेचा हा बॉल इथे अलॉंग द ग्राउंड ड्राइव्ह केला मिडॉनला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. यस, फिंगर अप, मोठी विकेट. राजेंद्रचा खेळ अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, तेवढा चांगला थ्रो देखील तिथनं आला आणि फलंदाज मात्र जर आपण पाहिलं तर धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज इथे बाद झालाय. गोलंदाज आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. मी म्हणेल फार निराश असतील बॅट्समन, कारण चांगली बॅटिंग करत होते आणि अशा प्रकारे बाद होणं कुठेतरी मी म्हणेल फार निराश जरूर झाले असतील. आधीचा हा बॉल इथे क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर कडनं चूक झाली आहे. डिक्लेअर धाव मिळेल. एका धावेने आता स्कोर पुढे सरकेल फलकावरती. 23 धावा इथे लागल्यात. नवीन फलंदाज गुरुनाथ आलाय, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. ते आपण पाहिलं तर नितीनच्या पाठमधनं धावा जास्त पाहायला मिळालेल्या नाही आतापर्यंत आपण विचार केला तर. या दरम्यान लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या मदतीनं स्कोर 24 वर जाऊन पोहोचले. हळूहळू आता जरूर मी म्हणेल राजेंद्रची विकेट घेतल्यानंतर कुठेतरी धावा रोखण्याचा कार्य गोलंदाजांच्या माध्यमातून केला जाईल. हा तिसरा गोलंदाज आहे. ते आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व गोलंदाज हे युवा पाहायला मिळालेत, यंगस्टर पाहायला मिळालेत. इथे क्रॉस बॅटर स्ट्रोक फोर्स केलं होतं व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो कलेक्ट करण्यामध्ये, थ्रो गॅदर करण्यामध्ये थोडंसं अपयश जरूर आलं आणि लगेचच त्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक आता 2 ने पुढे सरकले. फलकावरती 26 धावा लागल्या. 26 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेचा हा चेंडू इथे सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉल. लेन फार चांगली आहे, परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. अवांतर धाव इथे मिळाली आणि धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे सरकले. फलकावरती 27 धावा, 27 रन्स. गोलंदाज आदेश. इथे फुल टॉस बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला, परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. इथे पहा, कॉलिंग झाली नव्हती, झेल स्वीकारले, परंतु कॉल करणं गरजेचं आहे एकमेकांना. अशामध्ये झेल मात्र अतिशय चांगली स्वीकारली गेली. अगदी आपण पाहिलं तर कॉलिंग झाली नव्हती त्या ठिकाणी, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मी म्हणेल वाचली आहे. टक्कर जोरामध्ये होऊ शकली असती. पुन्हा एकदा गोलंदाज या राऊंड विकेट ना. यावेळेचा हा बॉल इथे शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडीशी फंबलिंग, बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, त्यामुळे एकच धाव तिथे मिळते. आदेश कुठेतरी या ओव्हरमध्ये आता कमबॅक करून देतो, कारण विकेट देखील त्याने मिळवली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं धावबादच्या स्वरूपामध्ये राजेंद्र बाद झाला, त्यानंतर नितीनचा देखील खेळ संपुष्टात आणला. अतिशय चांगली झेल स्वीकारली. गुरुनाथ आणि हनुमान
ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. बजरंग बली ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन असं कॉम्बिनेशन असताना त्यावेळी आपण बऱ्याचदा पाहिलं कॅप्टनला सातत्याने फील्ड प्लेसमेंट चेंज करावी लागत असते, क्षेत्ररक्षण वारंवार बदलावं लागत असतं आणि तेच आता पाहायला देखील या ठिकाणी मिळाले. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. क्षेत्ररक्षण तसं एक महत्वाचा पार्ट आहे क्रिकेटचा खेळ म्हटलं तर. तुम्हाला तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागत असते. गोलंदाज सय्यार राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र अपील जोरदार गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सरळ विकेटच्या वरनं हा चेंडू निघून गेला. तर षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 28 धावा लागलेत. फक्त 6 धावा खर्च केल्या आदेशनं. 2 ओव्हर्समध्ये 22 धावा पूर्ण झाल्या होत्या. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक मी म्हणेल आपल्या संघासाठी करून दिलाय गोलंदाज आदेशनं. तर गोलंदाज या ठिकाणी भाऊ आले गोलंदाजी करण्यासाठी लास्ट ओव्हर मध्ये. भाऊचा हा बॉल बॅकफुटला गेले, कट केलाय. व्हॉट अ शॉट. अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण झाली हा स्ट्रोक पाहिल्यानंतर. गुड शॉट. 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला शॉट ऑन बोल गेलाय. पुन्हा एकदा धावा चांगल्या मिळतील. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अखेरकार चेंडू रोखला गेलाय, परंतु 3 धावा बघता बघता तिथे पूर्ण केल्या जात आहेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता ह्या ठिकाणी फलंदाज धावबाद. तर या ठिकाणी आपण पाहिले तर अकूट टप्प्याची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ते कुठेतरी आपण पाहिलं तर 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाज झाला होता. तर जय हिंद देवरुंग विरोधात जय अंबिका देवरुंग पाडा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, ऑफस्टिकच्या बाहेर हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या ठिकाणी सेफ क्रीज मध्ये पोहोचलेत. चांगला कमबॅक आता भाऊ देखील इथे करताना. शेवटचे 3 चेंडू इथून अजूनही शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावरती लागलेत.
आव्हानात्मक टोटल जर तुम्हाला उभी करायची तर 40 पेक्षा जास्त धावा जोडणं 4 ओव्हर्समध्ये गरजेचं आहे. 35 धावा इथे लागल्यात. उर्वरित 3 चेंडू अजूनही शेष आहेत. आणखीन एखादा मोठा फटका आला तरी चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. भावेश स्पोर्ट्स किरवली विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा ह्या दोन संघादरम्यान. आता नवोदित खेळाडूंना घेऊन हा संघ तयार करण्यात आलाय. देवरुंगपाडाचा विचार केला तर यावेळेचा हा बॉल अपील केली जाते. जोरदार अपील केली जाते. एक धाव तिथे मिळाली आहे. तर अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता. बॅट्समन राहुलला मी म्हणेल बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क साधता आला नव्हता. किरवली गावामधील काल देखील आपण एक संघ पाहिला. ओम 11 किरवली ज्या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. यावेळेचा हा बॉल इथे एक्झॅक्टली काय घडलंय. आणखीन एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी होते. शेवटच्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी व्हायला हवी होती ती गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर बघा या पुन्हा एकदा भाऊ तयार. राऊंड विकेट. यावेळेचा हा बॉल डाऊन द लेग स्टंप. अंपायर्स कॉल इट इज अ बॅट बॉल. मिळेल एक अवांतर धाव. व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावा पुढे सरकत असताना फलकावरती 37 रन्स 37 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. दरम्यान राकेश दिगाडकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. वेलकम. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेचा हा बॉल आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. मिळेल फक्त एक धाव आणि षटकाची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाली आहे. फक्त आणि फक्त 38 टार्गेट असेल. 39 येणाऱ्या 4 षटकांमध्ये जय अंबिका देवरुंगपाडा अडोतीस धावा धावफलकावरती लागलेत. 39ला विन असेल जय अंबिका देवरुंगपाडा. पंडित गोडे या ठिकाणी तुमचा 12th पॉइंट आहे लक्षात असू द्या. तर या पुन्हा एकदा आपण ऐकूयात डीजे मॅनला. येस आणि ज्यावेळी प्रत्यक्षात दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळी आपण आवाज ऐकणार आहोत शशिकांत केने यांचा. तत्पूर्वी डीजे मॅन आपण वातावरण थोडंसं संगीतमय करणार आहात.
फेकी पाहायला मिळाली. हनुमान गोलंदाजी मार्कवर 24 चेंडूमध्ये एक 38 धावा 39 धावा जमा करायचे. 38 धावा जमा केले ते मात्र त्या किरोली संघाने. पुढला चेंडू गोलंदाज गोळी मार्कवर सज्ज हनुमान. डावखुरा गोलंदाज मात्र फुलरल्यांचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर चेंडू जसा आला तसा आपल्याला सीमे लगत जाताना पाहायला मिळाला. दरम्यान या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावांची संघ खातं खोललं जातंय आणि फलंदाज आदेश याचं सुद्धा खातं खोललं जातंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता संजय स्पोर्ट सावाद, जय बजरंग भावाले, मुठवाल, जय हिंद देवरुंग, देवरुंग पाडा, किरण स्पोर्ट जांभूलपाडा, शिवशक्ती लोणार असे संघ आपण पाहणार आहोत. पुढला चेंडू चांगला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र कच्चाल क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा होतील दोन फलंदाज आणि या 2 धावेनेशी संघ पोहोचेल 4 या धावसंख्येवर. जय हिंद देवरुंग संघ आपण आला असाल तर लगेच कमिटी संपर्क साधा आणि देवरुंग पाडा हा सामना असेल. याच्यानंतर किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघ, शिवशक्ती लोणार त्याच्यानंतरचा लगेच सामना असेल. आपण सुद्धा सज्ज राहायचंय कारण आजच्या दिवसाचा हा दुसरा दिवस. चांगलासा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू पकडला जातो तोपर्यंत आपण पाहतोय धाव फलकावर एक धाव निश्चित जोडली जाईल. या एका धावाने संघ पोहोचेल तो म्हणजेच 5 या धावसंख्येवर. पहिला षटक पाहतो. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज मार्कवर मात्र दिशा दिली. चेंडू स्वतः गोलंदाज पाहतोय झेल खाली होतोय आणि पहिला आर्द्रा बसतोय तो म्हणजेच देवरुंग पाडा संघाला. जसं टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला फिरवतो त्या पद्धतीने आपण पाहिला गोलंदाज हनुमान याला. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या दाबगा पद्धती म्हणजेच 1-5 पहिलं षटक समाप्त. तर लगेच दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. जर विचार केला तर अजूनही 11.3च्या सरासरी धावसंख्या जमा करायला लागेल. म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 11.3च्या सरासरी धावसंख्या जमा केली तर सामना विजयी होऊ शकतो. तर आपण त्या उलट जर बघितला तर जय हिंद देवरुंग संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल आणि देवरुंग पाडा तर आपल्याला विनंती असेल आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं. याच्यानंतर आपला लगेच सामना असेल आणि याच्यातील जो विजेता संघ असेल त्याने सुद्धा इकडे तिकडे फिरू नका. याच्यानंतर आपला सामना खेळवला जाईल कारण त्याच्यानंतर संजय स्पोर्ट सावात, जय बजरंग भावाले बी एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मुठवाल, जय हिंद देवरुंग, देवरुंग पाडा, किरण स्पोर्ट जांभूलपाडा, शिवशक्ती लोणार. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेच्या हातामध्ये विचार केला तर चेंडूने वलन घेतला होता. जर विचार केला सामना जर जिंकत असेल देवरुंग पाडा संघाला तर मात्र मोठे फटके मात्र आता खेळावे लागतील. कारण विचार केला तर अजून
पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 5 धावा गोलंदाजी खर्च केल्या हनुमान आणि त्यानंतर आपण पाहतो तो नितीन. चांगला साठवले चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. शत्रक्षक तिथे सज्ज आहे. दरम्यान एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू फेकला जातो तोपर्यंत या 2 धावा येतील. या 2 धावांशी संघ पोहोचतोय तो म्हणजेच 7 या धावसंख्येवर. देवरुंगपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकली. शत्रक्षक स्वीकारला. त्यानंतर त्यांना सेकंड इनिंग मध्ये मात्र आव्हान ठेवले. मात्र ते 39 धावांचं. पुढला चेंडू डावेष्टी सोडून टाकले. चेंडू पंचांचा इशारा. आमच्याकडे वाईट अतिरिक्त धावा खर्च करत गोलंदाज नितीन आणि या अतिरिक्त धावाने संघ जाईल तो 8 या धावसंख्येवर. पुढला चेंडू चांगलासा चेंडू. दरम्यान 2 शतक तर बघितलं तर धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज इथे खेळपट्टीवर प्रतीक येतोय. आदेश याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय प्रतीक याला. पंडित आणि प्रतीक जोडी खेळपट्टी आपण पाहतोय. पंडित आज विचार केला आतापर्यंत 3 या धावसंख्येत खेळतोय. चांगला साठवले चेंडू. शत्रक्षक आहे. 2 शतकामधून टप्पा पडल्यानंतर चेंडू 1 बॉल सीमा पार. हा येईल चौकार. संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे दुहेरी अंक 13 या धावसंख्येवर आपण पाहतोय. पुढला चेंडू जर विचार केला तर उजव्या यष्टीचा चेंडू होता पण मात्र एक धाव तर निश्चितच मिळेल. एका धावाने संघ पुढे जाईल तो म्हणजे 14 या धावसंख्येवर. दुसरं षटक झालं. दुसऱ्या षटकातील काही चेंडू अजूनही शेष. जर विचार केला तर आव्हान आहे ते मात्र 39 धावांचं. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज प्रतीक. पुढे चेंडू सुरुवात टाकलाय. चेंडू आहे मध्ये 2 शतरक्षक झेल खाली. त्याने बघितला तर झेल हातामध्ये विसावला मात्र 2 धावा तर मिळतील. या कुठेतरी मागण्या ठरू शकतात त्या म्हणजेच किरवली संघाला. कारण झेल सोडल्यानंतर निश्चित 2 धावा सुद्धा खर्च केल्या जातात. या 2 धावाने संघाची धावसंख्या दाबल पद्धती म्हणजेच 16 धावा. अजूनही जर विचार केला तर 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावा. तर विचार केला अजूनही सामना समान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो. धावसंख्या जर बघितली दाबलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच 16 धावा. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी
जर बघितलं तर वेलकम जय हिंद देवरंग आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरसच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर याच्यानंतर होणार सामना जय हिंद देवरुंग आणि देवरुंग पाडा दोन्ही संघाच्या संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं, कारण 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यानंतर लगेच आपली मॅच सुरू होईल. तर आपल्या विनंती असेल बलवंत दलवी आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेखाचा झेल पाहायला मिळाला, फलंदाज मात्र येत होते पेल. जर विचार केला तर हा ते अतिशय सुरेख संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या रूपाने. आदेश नवीन फलंदाजी तेव्हा खेळपट्टीवर वैभव. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेंद्र. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला. कारण जर विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ वेळेवर उपस्थित राहिले होते आणि निश्चित या दोन्ही संघाने आयोजकांना सहकार्य केला. वेळे संदर्भी आल्या लगेच नाणेफेकी करून घेतली, लगेच सामन्याला सुरुवात झाली. त्यानंतर आपण दुसरा लगेच सामन्याला सुरुवात करणार आहे. सुरेखा साठवले चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला जाईल, मात्र फल थँक्यू डीजे. जर विचार केला तर धावसंख्या धाबलकावर बघितली तर आतापर्यंत 16 धावा आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. राजेंद्रचे 4 चेंडू टाकून झाले, 2 फलंदाजांना बाद केले आणि 2 चेंडू निर्धाव बघितले. चांगला साठवले चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर निश्चित मिळेल. एका धावेने सुरेख असा झेल आपण बघितला. लांबून क्षेत्ररक्षण जसं फेकला तसा गोलंदाजी हातामध्ये आपण चेंडू बघितला. जर विचार करता असं थ्रो कमी क्षेत्ररक्षकाकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुढला चेंडू चांगला साठवला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक येईल, झेल होईल का? आता मात्र जीवनदान मिळालं आहे फलंदाजाला, पण या निश्चित 2 धावा येतील. जर विचार केला तर या किरोली संघाकडनं आतापर्यंत 2 झेल सोडल्या, 4 धावा निश्चित खर्च झाल्या आणि 2 फलंदाज जीवनदान मिळालंय आणि या 2 धावाने संघ पोहोचतो. म्हणजेच 19 धावसंख्येवर जर विचार केला तर तिसरं षटक जे बघितलं तर राजेंद्रचं अतिशय सुरेख पाहायला मिळालं. 2 फलंदाज बाद केलंय, 3 धावा खर्च केल्यात आणि अजूनही शेवटचं षटक आणि या षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. जर बघितलं तर 3 मोठे फटकेच्या आवश्यकता असेल ती म्हणजेच देवरुंग पाडा या संघाला. याच्यानंतर होणारी मॅच जय हिंद देवरुंग त्यांच्या विरुद्ध असेल देवरुंग पाडा. तर दोन्ही संघाचे संघटक आपण लगेचच सज्ज राहायचंय. याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहेत. त्याच्यानंतर किरण स्पोर्ट जांभूळवाडा संघ आपण सज्ज राहायचा आहे आणि शिवशक्ती लोणाड. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र सरेशची हातामध्ये निर्धाव चेंडू भरपूर
घातक ठरू शकतं ते म्हणजे देवरुंगपाडा संघाला. जर विचार केला तर युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. जर विचार करता अंडर 19 आपण एक खेळाडू पाहतोय, पण आता जी एक संधी असते, प्लॅटफॉर्म असतो खेळण्याचा, त्या पद्धतीने त्यांना खेळ दाखवावा लागेल. पुलरलेनचा चेंडू आता पंचांचा 9चा इशारा, बिमार चेंडू हाताला आता, कारण एखाद्या फलंदाजाला बिमार पाडण्याचा हा चेंडू आपण पाहतो आणि बिमार चेंडू आणि हा फ्री. अजूनही 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा आणि हा फ्रीट असेल. कारण या चेंडूवर फक्त फलंदाज जर रनआउट होऊ शकतो, धावचित होऊ शकतो, फक्त झेल झाला तरी धावा घेऊ शकतात, त्रिफलचित झाला तरी धावा घेऊ शकतात, फक्त रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज इथे बाद होऊ शकतो. आणि हा फ्रीट चेंडू आपण पाहू शकतो. फ्री चेंडू आपण पाहतो आणि मात्र सरळ हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फ्रीडचा चेंडू होता, मात्र चेंडूला दिशा देऊ शकला नाही. पुढला चेंडू चांगला छटवला चेंडू, शतरक्षक चेंडू येते तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद नसेल, कारण आधीच पायाने हा स्टंप पाडण्यात आले आणि त्यानंतर बॉल लावला गेला. मात्र पंचांचं जर बघितलं तर तीक्ष्ण नजर होती गोलंदाजाकडे. ज्या पद्धतीने चेंडू हातामध्ये आला त्यानंतर लगेच स्टंप पाडल्यानंतर असं फलंदाज वाटत का बाद झाला म्हणून, मात्र पंचांचा निर्णय आपण बघितला, कारण नॉट आउट. पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू, पाहूया झेल होईल का. शतरक्षक आहे आणि मात्र सुरेख असा झेल. बघितलं तर सुरेख असा झेल पकडलाय. धावसंख्या धापलकार बघितलं आतापर्यंत 23 धावा, 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर सुरेख हातामध्ये जवळजवळ सामना जर बघितला तर 22 स्फोट किरुली संघ जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. पुढला चेंडू चांगला साठवला चेंडू, शतरक्षक आहे, कौड पॉइंटच्या दिशेने जातोय. तोपर्यंत चेंडू पकडला जातो, मात्र एकच धाव आणि निश्चितच इथे जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. हार्ड लक जय अंबिका देवरुंगपाडा. तर याच्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक जय हिंद